ना भाऊ, काय घटना घडली होती नेमकी? एक बॉडी पडलेली आहे असं समजतंय, नेमकी कुठली आहेत, काय तुम्हाला समजलं, काय घटना आहे आणि कुठं घडली? हे घडले आपल्या आजून सोंडा कठोरा रोड जो आहे त्या बायपासच्या पुलावरती. आणि हे जे म्हणजे एक महिला आहे आणि एक त्यांचा मुलगा आहे, त्या महिलांचा ते गेंडालाल मिल जळगाव परदेशी कंपनी म्हणून संदीप परदेशी म्हणून त्यांचं असं नाव आहे, लायसनवरती नाव आहे. काय काय झालं नेमकं, कुठं? नेमकं असं झालं की त्यांचा ऍक्सिडेंट झाला, तिच्यात त्या महिलेचा मुलगा हा मृत्यू झालेला आहे आणि ते सिरियस कंडिशनमध्ये आपल्या जळगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये आणि त्यांना जळगाव शिफ्ट करतात. अच्छा, तुम्हाला कसं समजलं नेमकं काय? आम्ही तिथे आमच्या जवळच तो स्पॉट असल्यामुळे आम्ही तिथे बसलेले होते. त्या माध्यमातून जोरात आवाज आला आणि आम्ही धावत गेले आणि तिथे आम्हाला समजलं की ऍक्सिडेंट झालेला आहे. नंतर तुम्ही इकडं दवाखान्यामध्ये त्यांना रेफर केलं? त्यांना मग आम्ही 108च्या ॲम्ब्युलन्सला कॉल करून आपल्या सिव्हिल वरंगाव हॉस्पिटलला आणलं. नाम और आपका पद? मैं डॉक्टर सैयद निसार आलम, AMSO 108 BVG कंपनी। एक को बाइक पे उठा लाए आप और एक उधर ही पड़े है, उसके बारे में क्या कहेंगे सर? वो डेड बॉडी है। उधर ही उसका देहांत हो हाँ, गया। वो 1033 लेके आ रही हूँ, वो 1033 एम्बुलेंस, हाईवे की एम्बुलेंस। ये आप इधर लाए, अभी इधर उनका उपचार हो रहा है? इनका उपचार चल रहा है, आगे रिफ़र करेंगे पेशेंट को, जलगांव लेकर जाएंगे हम।